आज खूप मोठी सभा म्हणजे रेकॉर्ड ब्रेक अशी सभा माननीय मोदीजींची मुंबईला त्या ठिकाणी होते। मला असं वाटतं की ज्या मी ऐकतोय बघतोय, आता मी तर नाशिकमध्ये 3 दिवसापासून, पण राज ठाकरे साहेबसुद्धा त्या सभेला त्या ठिकाणी हजर राहणार आहेत आणि मला वाटतं ही एक रेकॉर्ड ब्रेक करणारी सभा असेल। एक भव्य दिव्य अशी मोठी सभा त्या ठिकाणी होईल आणि निश्चित मोदीजींचं भाषण, मोदींची सभा म्हटल्यावर निश्चित त्याचा फायदा महायुतीला मोठ्या प्रमाणात आणि मुंबईतल्या जागा निवडून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात होईल। मोदींच्या सभेमध्ये गोंधळ घालणारा तरुण शरद पवार यांना भेटायला आला होता आणि त्याचं शरद पवारांनी कौतुक केलं। नाही म्हणजे ही काही आपली संस्कृती आणि कल्चर नाही। शरद पवार साहेब उद्या भाषणात उभं राहिले आणि कोणी काही गोंधळ घातला तर त्याचं आम्ही समर्थन करायचं का? आणि मला अभिमान आहे। हा कुठला प्रकार आहे? तुमच्या रोज सभा चालू आहेत, मग तिथे आम्ही काही भिरकवायचं का त्याच्यामध्ये? मला वाटतं हे पवारसाहेबांकडून अपेक्षित नाही आहे। पवारसाहेब एक पोक्त राजकारणी आहेत, जुने जाणते राजकारणी आहेत आणि त्यांच्याकडून तशी अपेक्षाच नाही की पुन्हा कोणाला तरी प्रोत्साहन द्यायचं की यांच्या सभा आल्या की गोंधळ घाला मी तुम्हाला शाबासकी देईल। मला वाटतं हे काही योग्य नाही आहे आणि ही काही संस्कृती नाही आहे महाराष्ट्राची। एकीकडे मोदीजींची सभा होती, दुसरीकडे इंडिया आघाडीची देखील सभा होती आहे। मल्लिकार्जुन खरगे असतील, अरविंद केजरीवाल असतील, शरद पवार असतील, असे सगळेच दिग्गज नेते जे आहेत ते त्या सभेला उपस्थित असणार आहेत। चांगलं आहे ना, मग काय वाईट आहे? त्यांनी सभा घेतल्या पाहिजे, त्यांनी त्याचं प्रबोधन त्यांचं म्हणणं काय लोकांना सांगितलं पाहिजे ना। त्याच्याबद्दल आमचं कुणाचंही काही म्हणणं नाही, पण त्या सभेत जाऊन आमच्या लोकांनी गोंधळ घालायचा आणि आम्ही त्यांना शाबासकी द्यायची किंवा आमच्या सभेत येऊन त्यांनी काहीतरी एखाद्या माणसाने उभायचं आणि काहीतरी घोषणा द्यायची आणि त्याचं समर्थन आपण नेत्यांनी करायचं, मला वाटतं हे योग्य होणार नाही। त्यांच्या सभा आहेत, त्यांनी बोलावं, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत। निश्चित 4 तारखेला जेव्हा निकाल येईल त्यावेळेला जनता जनार्दन काय कौल देते हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल। महायुतीची सभा होऊ द्यायची नव्हती म्हणून मोदीजींची सभा मुंबईत घेतली असा आरोप राऊतांनी केलेला आहे। मैदानाच्या आघाडीची असेल, महायुतीची नाही। मला असं वाटतं आता मोदीजी त्या ठिकाणी येणार आहेत, देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांची मोठी सभा त्या ठिकाणी होती आणि म्हणून त्या जागेवर त्यांची सभा घेतली असं म्हणणं अतिशय चुकीचं आहे। मला वाटतं राऊतसाहेब भरपूर मैदानं मुंबईमध्ये आहेत, ते ग्राउंड आम्ही आधी बुक केलं म्हणून त्यांची सभा त्या ठिकाणी होईल। आता तुम्हाला कुठे घ्यायची सभा ती त्या ठिकाणी घ्या आणि लोकांना सांगा तुमचं काय म्हणणं आहे, तुमचे पंतप्रधान कोण आहेत, तुमच्या देशापुढे तुम्हाला काय मांडायचं आहे ते त्यांनी मांडावं। राज ठाकरेंवर टीका केलेली आहे, त्यांचं म्हणणं आहे की भाजप सेलिब्रिटी म्हणून त्यांचा वापर करते। कुणावर? राज ठाकरे नाही, मला वाटतं बघा, राज ठाकरे साहेब सुरुवातीपासून त्यांचा पक्ष जरी वेगळा असला तरी त्यांचे आमचे मतं एक आहेत। आमची आयडिओलॉजी त्यांची आमची एकच आहे। त्यांनाही वाटतं की आपल्या मतांमध्ये विभाजन व्हायला नको, मग ते हिंदुत्ववादी मतं वेगळे व्हायला नको, मराठी मतांचं विभाजन व्हायला नको आणि म्हणून त्यांनी संपूर्ण माघार घेऊन आम्हाला त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। मला वाटतं वडट्टीवाराच्या पोटात दुखण्याचं कारण नाही। तुम्ही इतक्या पक्षांना घेऊन एकत्र होत आहेत, तुम्ही लढतायत, आम्ही काही म्हणलं का? पण राजसाहेब जर आमच्याकडे आले तर तुम्हाला एवढी पोटदुखी का होते? देवेंद्र फडणवीसांनी काही का वृत्तपत्राला मुलाखत दिली, त्यामध्ये त्यांनी म्हटलं की सिंचन घोटाळ्यासंदर्भात त्यांनी जे काही आरोप केले होते ते चुकीचे नव्हते आणि तेव्हा त्या विभागाचे प्रमुख म्हणून अजित पवार किंवा तटकरे असेल त्यांना आम्हाला त्यांच्यावर आरोप करावे लागले। तर एकंदरीत कशा प्रकारे बघतो याकडे? नाही, मला काही त्या संदर्भात काय म्हटलं देवेंद्रजी माहीत नाही, पण देवेंद्रजी म्हणले असतील तर त्याला मी काय नाही म्हणणार आहे किंवा काय बोलणार आहे। जळगावच्या रामदेव 2-3 दिवसापासून छगन भुजबळ नाराज आहे। आता शरद पवार ज्या हॉटेलमध्ये थांबले त्या ठिकाणी सुनील तटकरे जाऊन भेट घेऊन आले एकाची। नाही बघा, अजितदादा आजारी आहेत ही वस्तुस्थिती आहे। मी परवा खूप प्रयत्न केला पण दादाची तब्येत खरंच खराब आहे। डॉक्टरांना जे बघायला गेले त्यांच्याशी मी बोललो, खरं आहे त्यांची तब्येत खराब आहे, तर की राजकारणी त्यांना ताप आलेला नाही, त्यांची तब्येत खरोखर खराब आहे आणि त्यामुळे ते सभेला येऊ शकले नाही किंवा मोदींच्या रोड शोला सुद्धा येऊ शकले नाही, ही वस्तुस्थिती आहे। पण आता वेगवेगळ्या पद्धतीने मुद्दामून त्याचा अर्थ आमचे काही राजकारणी लोक विरोधक आहेत ते वेगवेगळ्या लावत आहेत, पण तशी वस्तुस्थिती नाही। भाऊ, जळगावच्या रामदेववाडीत जो अपघात झाला आहे त्या अपघातात जो 4 जणांच्या मृत्यूस कारणीभूत आरोपी आहे त्याला पाठीशी घालण्याचं काम आपल्याकडून केलं जातं असा आरोप जो आहे तो उन्मेष पाटील यांनी केला आहे। नाही, मला वाटतं त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला उमेश पाटलाच्या। आता कुणीतरी 4 जणांना उडवलं, त्याचा ॲक्सिडेंट झाला, त्या दिवशी रात्री 1 वाजेपर्यंत मी हॉस्पिटलला होतो। ते माझ्याच मतदारसंघातले लोक आहेत, अतिशय गरीब आहेत, बंजारी समाजाचे लोक आहेत आणि मी रात्री 11 वाजेपासून तर 1 वाजेपर्यंत जवळपास 2-2.5 तास हॉस्पिटलला होतो। मी पोलिसांशी बोललो, गुन्हा दाखल करायला लावला, त्या गाडीमध्ये काहीतरी गांजाच्या पुड्या होत्या त्याचाही उल्लेख मी त्या ठिकाणी करायला लावला। त्याच्यामध्ये मला कळत नाही, पण त्या सगळ्या क्रायमरी लोकांनी त्या गाडीवाल्याला खूप मारला आणि त्यामुळे तो
त्याला मुंबईला हलवण्यात आलं, पण त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. आता याच्यामध्ये काहीतरी वेड्यासारखं बडबडायचं, काही बोलायचं आणि खरं म्हणजे उमेश पाटलाला तर उत्तर देण्याची मला गरज नाही. त्याला म्हणा 4 तारखेला समोर ये निकालाच्या वेळेला आणि मग बघ आपली पद काय, आपली लायकी काय म्हणून मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये. जयंत पाटील असं म्हणतात की 4 जूनच्या निकालानंतर भाजप असेल किंवा महायुती असेल एक मोठा गट जो आहे तो बाहेर येईल असं जयंत पाटलांना दावा केला त्यांनी. आता काय माहीत इकडून बाहेर येतं का तुम्ही आत येतात, हाही मोठा एक सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर प्रश्न आहे. म्हणा आमची काळजी करू नका, फक्त तुम्ही तुमचा पक्ष सांभाळा, तुमचे लोक तुम्ही सांभाळा, भविष्यामध्ये काय काय होईल ते आपल्याला निश्चित दिसेल. जयंत पाटील संपर्कात आहे का तुमच्या? कोण? नाही आमच्या संपर्कात नाही. आता आमच्याकडे जागा पण नाही तेवढ्या तशा खरं म्हणजे, पण जयंत पाटील माझ्या तरी काही संपर्कात नाहीत. काल उद्धव ठाकरे म्हणाले की 4 जून नंतर मोदी मॉनिटायझेशन होईल. आता काय बोलणार त्याला, ज्याचे 2-3 खासदार निवडून येणार ती आता पंतप्रधानाची स्वप्न बघतायत. आता राऊत म्हणतायत उद्धव ठाकरेसुद्धा पंतप्रधान होऊ शकतात. आता काय म्हणजे अच्छा मुंगेरी लाल के हसीन सपने असा हा कार्यक्रम चाललेला आहे. आणि म्हणून कुठे मोदीजी, कुठे उद्धवजी, आणि तुम्ही एवढे मोठमोठे गप्पा करतायत. कोरोनात मला पहिला नंबर मिळाला. मला सांगा, स्वतःच त्यांनी म्हटलं आहे की मला बाहेर पडण्याची गरज नाही. एखाद्या हॉस्पिटलला उद्धवजी गेले का? एखाद्या शहरामध्ये ते गेलेत का? घराच्या पायऱ्या तरी त्यांनी 2 वर्ष ओलांडल्या का? गाडीमध्ये आपल्या ड्रायव्हरला सुद्धा त्यांनी बसू दिलं का? याचे उत्तर द्यावं. आणि 2 वर्ष ज्या माणसांनी मंत्रालयाच्या पायऱ्या चढल्या नाही आणि आपण आपल्या हाताने पाठ ठोकटून घ्यायचे की मी कोरोनामध्ये किती चांगलं काम केलं. स्वतः बसून म्हणे लॅपटॉपवर सगळं दिसतंय, मला कॉम्प्युटर दिसतंय राज्यामध्ये काय चाललं आहे. हे स्टेटमेंट उद्धवजींचे आहेत. आणि इकडे लोक मरत असताना, मेडिसिन नसताना, दवाखाने फुल असताना, कॉट नसताना त्यावेळेला उद्धवजी घराच्या बाहेर पडले नाही. आणि आज मोठ्या पुशारकीने भाषणात सांगतात की मी किती चांगलं काम केलं, आम्ही किती चांगलं काम केलं. मला वाटतं या माणसाबद्दल काय बोलावं मला हे समजत नाही खरं. पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा नाशिकमध्ये असताना त्या दिवशी तुमची आणि शांतिगिरी महाराजांची भेट झाली. त्या भेटीनंतर ते असं म्हणाले की पंतप्रधानांनी भेटण्यासाठी बोलवलं होतं, मात्र भेट झालेली तुमच्यासोबत भेट झाली. नेमकी काय चर्चा झाली होती? नाही, शांतिगिरीजी महाराज त्या ठिकाणी मला वाटतं घोटीला त्या ठिकाणी कार्यक्रमात होते आणि त्यांचं माझं त्यांचं बोलणं झालं होतं सकाळी. आणि ते भेटीसाठी आले होते परंतु ट्रॅफिकमुळे त्यांना येता आलं नाही. पंतप्रधानांची त्यांची भेट होऊ शकली नाही. मी त्यांना विनंती केली होती की आपण एकदा भेटू आणि आपल्याला आम्हाला समर्थन द्यावं, जाहीर पाठिंबा दिला तरी चालेल असं मी त्यांना म्हटलेलं होतं. पण दुर्दैवाने त्या दिवशी मोदीजींची त्यांची भेट झाली नाही, कारण सभा सुटल्यावर एवढी गर्दी होती की त्या ट्रॅफिकमध्ये ते अडकले आणि ते सभेपर्यंत, सभास्थानापर्यंत येऊ शकले नाही. त्यामुळे ती भेट झाली नाही. पण अजूनही ते निवडणुकीमध्ये कायम आहे. ते म्हणतात मी लढणार आणि जिंकणार. पण ठीक आहे, मला अपेक्षा होती की बाबा मोदीजींना भेटल्यानंतर काहीतरी त्यांचं मतपरिवर्तन होईल, पण दुर्दैवाने त्या दिवशी त्यांची भेट होऊ शकली नाही. आता ते लढतायत. आता ते काल मी सायकल रॅली त्यांची बघितली. आताही आज सकाळी पण त्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आज माझा वाढदिवस आहे म्हणून त्यांनी मला शुभेच्छासुद्धा त्या ठिकाणी फोन करून दिलेल्या आहेत. आता ते त्यांचं काम करत आहेत. मनाने मी बीजेपी सोबतच आहे. जर निवडून आलो तर बीजेपी निश्चित त्यांनी मला तेच सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, मी BJP सोबतच आहे. आणि नाशिक मतदारसंघ सोडला तर माझा सगळं पाठिंबा त्यांनी सगळे त्यांच्या भक्तगणांनाही सांगितलेलं आहे. त्यांचे सगळे फॉलोअर्स आहेत त्यांनाही सांगितलं आहे की भाजप आणि महायुतीशिवाय कोणी मतदान करायचं नाही. मोदीजींना पुन्हा या देशाचं पंतप्रधान करायचं आहे. या मताशी ते सहमत आहेत. त्यांचं मत या बाबतीमध्ये पक्कं आहे. फक्त नाशिकच्या बाबतीमध्ये मी जागा लढवेल, मला माघार घ्यायला लावू नका असं त्यांनी सांगितलं. विजय झालो तर तुमच्या सोबत येईल असंही म्हटलं गेलं. तेच सांगतोय मी, विजयी झालो तर मी मोदींच्या सोबत येईल. मी दुसरीकडे कुठे जाऊ शकत नाही. आणखी 2 दिवस नाही, मला असं वाटतं की आता त्यांनी सगळं नाहीच सांगितलेलं आहे. त्यांनी त्यांचा प्रचार सुरू केलेला आहे. तर ठीक आहे, ते त्यांचा प्रचार करतील, आम्ही आमचा प्रचार करू. भाऊ, नाशिकमध्ये आपण गेल्या 2 दिवसांपासून तळ ठोकून आहे नाशिकची जागा जिंकण्यासाठी. भाजपचे काही नगरसेवक अजूनही नाराज आहेत. ते प्रचाराबाबत अजून सक्रिय दिसत नाहीये. नेमकं त्यांची नाराजी दूर करण्यात काल हेमंत गोडसेंच्या समोर भाषणामध्ये त्यांची नाराजी नाही, मला असं वाटतं की थोडीफार कुजबूज नाराजी सगळ्या पक्षांमध्ये, सगळ्या आम्ही आता 3-4 पक्ष 5 पक्ष आम्ही सोबत आहोत, त्यामुळे थोडीफार असते. पण मला असं वाटतं की आता शेवटच्या क्षणी कुठली नाराजी राहणार नाही. मी आज एक 4 वाजता सर्व नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्ते 300-400 प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक या ठिकाणी बोलवलेली आहे. मला वाटतं त्यामध्ये अगदी स्पष्टता त्या ठिकाणी येईल. आणि आजपासून अगदी ॲक्शन बोर्डमध्ये जसं आम्ही नगरपालिकेची, महापालिकेची निवडणूक लढवतो नाशिकच्या, त्या पद्धतीने सगळी रचना आम्ही लावू. आणि मला खात्री आहे की आमचे उमेदवार गोडसे हे मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील. देशमुखांनी माहिती दिली की काल सुनील तटकरे राष्ट्रवादीचे काही वरिष्ठ नेत्यांसोबत भेटले नाशिक.
नाही त्या बाबतीत मला काय माहिती आहे. अनिल देशमुख काय म्हणले काय ते मला माहीत नाही. पण तटकरे साहेब आमची भेट झाली, भुजबळ साहेबांची त्यांची भेट झाली, दादा भुसे वगैरे आम्ही बसलो. ते कोणाला भेटले नाही भेटले मला वाटतं या सगळ्या अफवा आहेत. छगन भुजबळ नाराज आहेत अशा वारंवार चर्चा होत आहेत. अनेक ठिकाणी म्हणजे नेते त्यांच्याकडे भुजबळ साहेब मला वाटतं कुठेही नाराज नाहीत. परवा आपण सभेमध्ये बघितलं त्यांनी भाषणामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, अगदी स्पष्टता तिथे आलेली आहे. अतिशय जोरात त्यांनी मोठ्या आवेशात भाषण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि ते त्या ठिकाणी कामालाही लागलेले आहेत. त्यांच्या सगळ्या जवळचे लोक आहेत, त्यांच्या संघटनेचे लोक आहेत, पक्षाचे लोक आहेत, यांना काम करण्यासाठी त्यांनी आदेशही दिलेले आहेत आणि सगळे आता कामाला लागलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची भेट झाली, सगळ्या नेत्यांनी जाऊन त्यांची भेट घेतलेली आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ मात्र अजून एकत्र येताना दिसत नाहीत. एकूणच निवडणूक नाही, मला वाटतं दररोज त्यांचं बोलणं सुरू आहे, फोनवर त्यांचं बोलणं सुरू आहे. काल कदाचित माझी आणि CM साहेबांची भेट झाली नाही कारण ते घाईत होते, त्यांना पुढे कल्याणला ठाण्यालाही जायचं होतं वेळ ते. पण माझ्याशी काल CM साहेबांची माझी 2-3 वेळा फोनवरही बोलणं झालं. आज सकाळीसुद्धा 2 वेळा बोलणं, साहेबांचं माझं या मतदारसंघाच्या बाबतीमध्ये चर्चाही झालेली आहे, बोलणंही झाले. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.